स्वर्गातून गंगा अवतरली होती. तोच इतिहास पुन्हा घडत होता. शंकराने जाळून टाकलेल्या मदनाला आव्हानपूर्वक पुन्हा पुन्हा जन्म देऊन त्याचा उद्धार करण्यासाठी जणू ही शृंगार गंगा मोत्यांच्या सराच्या रूपात तिच्या भांगात अवतरली होती. रुक्मिणीच्या नितळ त्वचेवर लव अशी नव्हतीच, उदरावर रोमावली आहे असे वाटत होते, पण तो नुसता भासच होता. खरे असे होते की तिच्या पाठीवर जो वेणी रुळत होती तीच तिच्या नितळा निर्मळ अशा पारदर्शक सौंदर्यातून बिंबित होऊन रोमावलीचा आभास निर्माण करीत होती. तिचे रूप इतके सुकुमार होते की तिच्याकडे पाहताना दृष्टीला सुद्धा भीती वाटून ती दृष्टी कुचंबत असे. न जाणो आपल्या क्षेपणाचा तिला अपाय झाला तर अशा भीतीने थके. हिमशीतल असे सुधाकण आकाराला आले आणि तिला स्पर्श केला तरी त्या शीतस्पर्शाच्या उभेनेही ते कोमल रूप कोमजेल असे वाटत होते. तिचे अंग सौंदर्य आधीच आगळे होते, त्यात आता तिचे तारुण्य बहरले होते. त्यामुळे तिच्या एकेका अवयवाचे विभ्रम मनाला अगदी मुग्ध करून टाकणारे होते. अहो, तिने स्वरूप सुंदर पुरुषांचा स्वामी जो श्रीकृष्ण त्यालाच लालूच लावून भुलविले. शंकराने जाळलेल्या मदनाला साजून दिसावा असा मदन मनोहर देह तिने त्याला आपल्या उदरात सजीव करताना दिला. त्या तिच्या रूपाचा तो अप्रतिम असा उठावदारपणा होता. त्याचे वर्णन तरी मी काय करू. रुक्मिणीच्या सेविका. रुक्मिणीच्या बरोबर तिच्या दासीही होत्या. कर्पूरिका नावाची दासी विड्याचे तबक घेऊन तिच्या मागोमाग चालली होती. चंद्रिका रुक्मिणीवर चौरी ढाळीत होती. मयुरिका नावाच्या छत्रधारिणीने तिच्यावर छत्र धरलेले होते. तिला पाणी देणाऱ्या दासीचे नाव सुधावती होते. हरकामी सुलोचना तिच्याबरोबर होती. लेखन वाचनाचे काम करणाऱ्या दासीचे नाव उचित मालती होते. रत्नवती तिला शृंगार चढवीत असे. तिच्या काल संकेताची तिला आठवण करून देणारी दासी होती. तिचे नाव चंद्रहंसा होते. सिंधूमध्ये तिला सल्ला मसलत देत असे आणि तिला हवे नको यावर नजर ठेवीत असे. मदनकळा ही या सर्व दासींची मुख्य होती. चारुरेखा ही रुक्मिणीची नर्तिका होती. सरस्वती गायनाचे आलाप घेऊन तिला सुकवीत असे. भावकलना ही रुक्मिणीची अगदी आतली अशी जीवाची सखी होती. अंगसेवा करण्याचे काम शशिकलेकडे होते. या साऱ्या दासी रुक्मिणीबरोबर चालताना विनम्र लाडिकपणे बोलत होत्या, तेव्हा त्यांच्या मुखांतील सुगंध चौफेर पसरत होता. यावेळी रुक्मिणीने उचित चंद्रिकेचा हात आपल्या हातात धरलेला होता. कृष्णाच्या रूपाबद्दल ती त्या सख्यांशी बोलत होती आणि पित्याला भेटावयास राजसभेकडे निघाली होती. राजसभेत रुक्मिणी. सभेत पोहोचताच रुक्मिणीने आपल्या सख्यांची दाटी दूर सारली आणि ती पुढे सरली. त्यावेळी असे वाटले की जणू काय मदनाची देवटीच आहे आणि त्याने प्रभूत केलेले वैराग्य कुठे कोणाच्या हृदयाच्या सांदी कोंदीत लपून बसले आहे, तर त्याला शोधून हुसकावयाला पुढे सरली आहे. पुढे चालत चालत ती राजाकडे जाऊ लागली. तसे वाटेत तिच्या सौंदर्याचे मंत्रमुग्ध झालेले सभाजन मातीच्या चित्राप्रमाणे तटस्थ झाले. राजाकडे गेल्यावर तिने एकदा साऱ्या सभेवर नजर टाकली. तिची ती दृष्टी पडताच सभाजन घायाळ झाले. आपण पंजरीच पडलो असे त्यांना वाटू लागले. लाडकी लेक जवळ आलेली पाहतानाच भीमाकाने तिला दोन्ही हातांनी उचलून हृदयाशी धरले आणि मग कौतुकाने मांडीवर बसवले. नंतर त्याने आपल्या बोटांनी तिच्या ललाटावर भुरभुरणारे केस सारखे केले. तिच्या तोंडात आपल्या हाताने विडा घातला आणि भेटीला आलेली सोन जांभळे तिच्या हातात ठेवली. लहान मुलाने निघोरपणे पाळण्यात बसावे तशी रुक्मिणी राजसभेत पित्याच्या मांडीवर बसली होती. तिचे सौंदर्य सर्व सभेत तळपत होते. व्याधाने पसरलेल्या पाषाण हरिण सापडावे तसे ते सौंदर्याच्या जादूगर पाशात सर्व सभाजन गुरफटले होते. ती आपल्या निळ्या डोळ्यांनी सभेत चौफेर पाहत होती. जिथे जिथे तिची दृष्टी पडत होती तिथे तिथे निळी प्रभा आकारल्यासारखे वाटत होते. त्यामुळे तिची दृष्टी सर्व सभेवर फिरली.
तेव्हा सभेतून निळ्या तेजाचा झोत प्रवाहित झाल्यासारखा भास झाला. असे वाटले की पुष्कळ दिवस दुरावलेल्या लाडक्या कृष्णाचे गुणगान आता या सभेत होणार आहे. हे ओळखून ते ऐकण्यासाठी निळी यमुना मथुरेहून निघाली होती आणि आवेगाने राजसभेत प्रवेशून गुप्त झाली होती. सरोवरात मासे उसळावे तसे रुक्मिणीच्या त्या दृष्टिक्षेपांच्या पुरातून तिचे नयन तळपत होते आणि त्यांच्या वेदामुळे सभाजनांची काळजे आडव्या कातरीने भोसकली जावी तशी विशुद्ध होत होती.